रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या नशिबाची मोठी भूमिका ही मानली जाते. कुणाचं नशीब हे मोठं बलवत्तर असतं, तर कुणाचं नशीब फुटकं असतं. दोस्तांनो, ज्याचं नशीब बलवत्तर असतं तो जोपर्यंत माजत नाही तोपर्यंतच ते त्याला साथ देत असतं, आणि ज्याचं नशीब फुटकं असतं तो माणूस जोपर्यंत त्या नशिबाला झिडकारत नाही तोपर्यंतच ते फुटकं राहत असतं. दोस्तांनो, ज्या दिवशी तो त्या नशिबावर अवलंबून राहण्याचं सोडून स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो, त्या दिवशी त्याचं नशीब हे बलवत्तर बनायला लागतं. कारण नशीब हे माणसाला घडवत नाही, तर माणूस नशिबाला घडवत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सकाळ, दुपार, संध्याकाळ मंदिरात जाऊन घंटा वाजवून देवाला काहीतरी मागत बसण्यापेक्षा घंटोघंटी मेहनत करा. देव आपल्या कष्टाला बरकत देईल. स्वतःमध्ये रामाचा एकही गुण नसलेल्या पुरुषाला स्वतःची बायको मात्र सीतेसारखी हवी असते. शुभचिंतक असाल तर चुका या कानामध्ये सांगा, अख्ख्या गावात नाही. आपल्यावर जळणाऱ्याला कधीच विझवू नका, कारण जळणारा हा राग झाल्यावर आपोआप विझून जातो. मग तो काळी कचरा असो की कवडीमोल माणूस. परमेश्वरानं दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतकं व्यस्त असतो की परमेश्वरानं आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आयुष्यात दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्यानं कुणाचं काही नुकसान होत नसतं. एक हास्य आणि दुसरं विचार. बरेचदा लोक तुमचा अपमान करतील. मनाला लावून घेऊ नका, प्रतिउत्तर देत बसू नका. काही अपमान हे पचवायला शिका. त्यानं तुमचं मानसिक बळ वाढेल आणि देहापासून तुम्ही भरकटणार नाही. घरं मोठी पण कुटुंब छोटी, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची पोम, दर्जेदार औषध पण आरोग्य ढासळलेलं, चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्यांची ओळख नाही, प्रचंड पैसा पण मन शांती नाही, उच्च बुद्ध्यांक पण भावनांक घालवलेला, माहिती खूप पण शहाणपण नाही, आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणुसकीच नाही. दुसऱ्याला लुबाडून जगू नका, दुसऱ्याला बुडवून तरू नका, दुसऱ्याला तुडवून पुढे जाऊ नका. सगळं काही इथंच फेडावं लागेल. कर्माचं भोग हे भोगूनच जावं लागत असतं. तुम्हाला बुडवायला या जगात अशी लोक पण आहेत ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असतं. नजरेत साठवलेल्या आठवणी कॅमेऱ्यापेक्षा जास्त सुंदर असतात. प्रेमळ हृदयाची माणसं कितीही भांडण झालं तरी स्वतःहून परत परत बोलण्याचा प्रयत्न करत असतात. कारण प्रेमळ माणसाला आबोल्याची धग ही जास्त काळ सोसवत नसते.
कोणाला किती समजून घ्यायचं याला सुद्धा एक मर्यादा असते. कारण एकदा का मर्यादेचं बांध फुटलं तर त्यांना पुन्हा सावरणं खूप कठीण असतं. म्हणून मर्यादा जपा, म्हणजे नातं जपायला सोपं जातं. जेव्हा माणसाचं सगळं प्रयत्न असफल ठरतात तेव्हा माणूस डावपेच आखणं सुरू करतो आणि मग आयुष्यात भयानक पेच प्रसंगाला सामोरं जातो. लबाडाच्या दलदलीत अखंड शिरत जातो. एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो किंवा नंबर हे डिलीट होऊ शकतात, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याच्याबरोबर घालवलेला वेळ, घेतलेली काळजी कधीच मनातून डिलीट होऊ शकत नाही. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे. कोणासाठी तरी आपल्या पापण्या ओलावल्या जाव्यात याहून मोठा परमार्थ नाही. आणि आपल्यासाठी डोळ्यातील आसवं ढाळणारी माणसं आयुष्यात लाभणं याहून मोठा मोक्ष नाही. नेहमी कर्माला धर्मापेक्षा श्रेष्ठ मानलं पाहिजे. कारण धर्म करून देवाकडे आपल्याला काहीतरी मागावं लागतं, परंतु कर्म केल्यानंतर देवच आपल्याला काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही. नदीनं व्हायचं असतं आणि समुद्रानं सांभाळून घ्यायचं असतं. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तर ही आपल्या आतच असतात आणि आपण त्याला जगभर शोधत असतो. भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात असतात. आयुष्यात नाती ढीगभर मिळतील, पण ओढ लावणारं मात्र एखादंच असतं. निर्मळ मन हे गणितातल्या शून्यासारखं असतं. त्याची किंमत इतरांपेक्षा जास्त असते. मन हलकं व्हावं म्हणून कोणालाही आपलं गाराणं ऐकू नका. लोक फक्त कर्मणूक समजून हसत असतात. जो व्यक्ती सरळ आणि खरं बोलतो त्याची भाषा कदाचित टोचणारी असते, पण तो कधी धोका देत नसतो.